नमस्कार मंडळी, मी आहे गौरी. तर आज मोठा एक टास्क होता, तो मला पार पाडायचा होता. त्याचं फार मोठं टेन्शन होतं. तर चलो सांगते तुम्हाला, ब्लॉग स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर मस्त इव्हिनिंगला कोरा चहाच घेतला होता आल्याचा, कारण सगळ्यांना सर्दी खोकला होता त्यामुळे. आणि त्यानंतर माझं दक्षू खूप आजारी होता, त्याला ताप आला होता. त्यानंतर आम्हाला त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. हॉस्पिटलला जायचं म्हटल्यानंतरच त्याला इतकं रडू येतं की काय विचारू नका, कारण डॉक्टरांशी त्याची एकदम वैराचं वाद म्हटलं तरी चालेल. आज इंजेक्शनला अक्षरशः तो नर्सला मारत होता, पण तरी इंजेक्शन दिलं गेलं. त्यानंतर घरी आलो, खूप सारा रडला होता. त्यानंतर इंजेक्शन दिवसभर काही खाल्ला नसल्यामुळे मी पटकन स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाकामध्ये आज सिमला बटाटा भाजी होती, ती ज्याच्या चॉईसने त्याने सांगितली होती. स्वयंपाक पटकन केला आणि त्याला जेवू घातलं. जसं डॉक्टरांसोबत त्याचा वैराचा वाद असतो, तसाच माझ्यासोबतही असतो. तो नेहमी त्याचं औषध देताना असतो आणि औषध घेताना इतका सारा त्रास देतो की तो विचारूच नका. म्हणजे एक दीड तास मला तो त्रास रडकुंडी आणतो अक्षरशः घेण्यासाठी. थुंकूनच येणार, उलटीच येणार, मला उलट्याच येणार, असं बरंच काही करतो. त्यामुळे मला एवढं टेन्शन येतं त्याचं औषध देताना, कारण तो बरा कसा होणार हा प्रश्न माझ्यासमोर असतो. औषध घेतलं नाही तर फायनली आज